डॉक्टर वसंत कृष्ण वराडपांडे यांनी लिहिलेलं भारतीय स्त्रीरत्ने एक प्रेरणादायी पुस्तक. 1966 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात भारतातील महान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती दिली आहे. भारतीय समाजात या स्त्रियांनी केलेल्या परिवर्तनात्मक योगदानाचे दर्शन करून देणाऱ्या कथामालिकेत आज आणखीन एक स्त्री व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊ. हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे कस्तुरबा मोहनदास गांधी. पुण्याच्या आगा खान पॅलेसकडे सर्व जगाचं लक्ष केंद्रित झालं होतं. महात्माजींनी 21 दिवसांच्या उपोषणाची घोषणा केली होती. मुळातच प्रकृतीने किरकोळ असलेल्या या महापुरुषानं आपल्या प्राणाची बाजी लावली होती. सर्व देश चिंतेनं व्याकुळ झाला होता आणि कस्तुरबा या अग्निदिव्यातून महात्माजींना परमेश्वरानं सुखरूप बाहेर काढावं अशी मनोमनी प्रार्थना करीत होत्या. कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणे पती आधी आपल्याला मरण यावं एवढीच त्यांची इच्छा होती. या उपोषणात दुबळ्या कुडीला सोडून महात्माजींचे प्राणपाखरू उडून तर जाणार नाही ना, या धास्तीनं त्यांचं अंतःकरण ढवळून निघत होतं. पण निग्रहाच्या पांघरुणाखाली त्या आपल्या मनोव्यथेला दडवून ठेवीत होत्या. 10 फेब्रुवारी 1943 रोजी सुरू झालेले महात्माजींचे हे उपोषण 3 मार्च रोजी सुटले आणि कस्तुरबांनी समाधानाचा निश्वास टाकला. सर्वांच्या इच्छेला यशाचं फळ लाभलं होतं. महात्माजींची जीवापाड केलेली सेवा सार्थकी लागली होती. तिच्या सौभाग्य रवईवर आलेली छाया तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने जणू पुसून टाकली गेली होती. पतीच्या सेवेतच हे शरीर चंदनासारखे झिजून जावे ही विवाह क्षणापासून मनात जोपासलेली इच्छा विफल होते का काय असं वाटणारं भय त्यावेळी संपलं होतं. कस्तुरबा म्हणजे श्री गोकुळदास मकरंजी ह्या श्री करमचंद गांधीच्या मित्राची मुलगी. वयानं मोहनदास एवढीच. करमचंदाचा आणि गोकुळदासांचा अतोनात स्नेह. आपल्या स्नेहाचं हे बंधन अधिक घनिष्ठ व्हावं असं त्या दोघा स्नेहांना वाटलं आणि त्याप्रमाणे समवयस्क अशा मोहनदास आणि कस्तुरबा यांचा विवाह त्यांनी करून दिला. विवाहाच्या वेळी दोघांचंही वय होतं 13 वर्ष. इसवी सन 1869 हे दोघांचंही जन्मवर्ष. मोहनदास त्यावेळी राजकोटच्या अल्फ्रेड हायस्कूलमध्ये शिकत होता. आज या उपोषणाच्या अग्निदिव्यात हे 5 तपांचं विवाहबंधन प्रभावी ठरलं. त्या बंधनानं आता महात्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांना इहलोकाकडे खेचून आणलं. कस्तुरबांच्या पुण्याचा हा खरोखरच विजय होता. कस्तुरबा हिंच्यासाठी पती हेच दैवत होतं. पतीची इच्छा हीच त्यांची इच्छा होती व त्यांची सुखदुःख हीच तिची सुखदुःख होती. पतीच्या व्यक्तित्वात स्वतःला विलीन करून टाकणं हे त्या भारतीय स्त्रीचं ध्येय होतं. कस्तुरबांनी हेच ध्येय समोर ठेवून आपलं जीवन व्यतीत केलं आणि एक उज्ज्वल आदर्श निर्माण केला होता. प्रौढपणे तपस्विनीचे संयमी जीवन जगणाऱ्या कस्तुरबा एकेकाळी ऐहिक सुखाविषयी आसक्ती बाळगणाऱ्या स्त्री होत्या हे कधी कुणाला पटेल का? कस्तुरबा कशाला, स्वतः महात्मा गांधी देखील या उपभोगाच्या इच्छेपासून अलिप्त नव्हते. इसवी सन 1887 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भावनगरच्या सामळदास कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आणि कॉलेज शिक्षण अर्ध्यात सोडून बॅरिस्टर होण्यासाठी विलायतेला जाण्याचे निश्चित केलं. विलायतेला जायचं म्हणजे विलायती पद्धतीचा आहार विहार आवश्यक आहे अशी त्यांची प्रारंभी समजूत होती. परंतु मी विलायतेत मद्य मांस आणि परस्त्री यांच्यापासून काया वाचा मनाने अलिप्त राहीन असं वचन त्यांनी आपल्या आईला दिलं होतं आणि त्याचप्रमाणे ते विलायतेत वागलेही. आपल्याला विलायतेतील इंग्रजांनी जेंटलमन म्हणावं या हेतूनं त्यांनी आपल्या धनाढ्य मित्रांच्या सल्ल्यानुसार काही दिवस व्हायलिन वादनाचा आणि पाश्चात्य पद्धतीच्या नृत्याचा अभ्यास देखील करण्याचा प्रयत्न केला होता. पण लवकरच त्यांनी त्यातून स्वतःला वेगळे केले आणि 3 वर्षात बॅरिस्टरचा अभ्यास पूर्ण करून 10 जून 1891 रोजी ते भारतात परत आले. मात्र पदवीसोबतच काही पाश्चात्य आचारविचार त्यांनी काही प्रमाणात भारतात आणले होते. पाश्चात्य पद्धतीचा पोशाख ते स्वतः करीत आणि पत्नीनंही तसा पोशाख करावा असा ते आग्रह करीत.
पण जुन्या संस्कारात वाढलेल्या कस्तुरबांना ते कसं आवडावं? इंग्लंडला जाण्यापूर्वी महात्माजींनी कस्तुरबांना शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याही वेळेला महात्माजींची निराशा झाली. आपल्या पत्नीनं शिकावं, 10 जणीत उठून दिसेल असा पोशाख करावा असं त्यांना वाटे. परंतु ह्या बाबतीत त्यांना पत्नीकडून अपेक्षित सहकार्य फारसे मिळत नव्हते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडत. पण या खटक्यांच्या मुळाशी महात्माजींचे कस्तुरबाविषयीचे अपार प्रेमच होते. कस्तुरबा रूपाने अत्यंत सामान्य आणि विद्येच्या बाबतीत पण यथातथाच. पण महात्माजींचं त्यांच्यावर असीम प्रेम होतं. इतकं प्रेम की त्या प्रेमापायी त्यांना काळवेळचे भान उरत नसे. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे कस्तुरबा 6-6 महिने माहेरी जाई. पण महात्माजींना त्यांचं हे माहेरी जाणं मुळीच आवडत नसे. विलायतेतून परत आल्यावर तर पत्नीला शिकवण्याच्या महात्माजींच्या इच्छेला अधिकच भरता आलं. परंतु कस्तुरबांना शिक्षणाची फारशी आवड नव्हती. त्यामुळे त्यांचे एक दिवस जोरदार भांडण झालं आणि परिणामी महात्माजींनी त्यांची माहेरी पाठवणी करून दिली. परंतु या जातातून प्रगट होणारं आपल्यावरील पतीचं प्रेम कस्तुरबा जाणून असल्याने त्यांनी महात्माजींविषयी कधीही कडवटपणा मनात धरला नाही. गांधीजी प्रथम दक्षिण आफ्रिकेत गेले ते इसवी सन 1893 साली. तिथल्या भारतीयांचं करुणास्पद जीवन पाहून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रथम ते तिथे एकटेच गेले होते, पण तिथला मुक्काम वाढणार असे दिसता पत्नी व मुलांना आणण्यासाठी ते 1896 साली भारतात परत आले आणि 28 नोव्हेंबर 1896 रोजी त्यांनी कस्तुरबासह दक्षिण आफ्रिकेकडे जाणाऱ्या बोटीत पाऊल टाकले. आजपर्यंत सासू सासऱ्यांची सेवा करणे आणि गृहिणी पदाला आवश्यक अशी काम करण्यात जिचा सारा जन्म गेला, ती आपल्या मर्यादित जीवनाबाहेर प्रथमच पाऊल टाकीत होती. महात्माजींच्या इच्छेप्रमाणे त्यांनी पोशाख केला. पारसी पद्धतीची साडी त्या नेसल्या होत्या. बूट आणि स्टॉकिंग घातले. अनवणी चालण्याची सवय असल्याने त्यांना बूट घालून नीट चालतासुद्धा येईना. परंतु पतीच्या हौसेखातर त्यांनी हे सारे सोपस्कार केले. जेवणासाठी काटे चमचे त्या वापरू लागल्या. मात्र हे सारं करताना कितीही त्रास होत असला तरी ते त्या इतकं सफाईनं करीत की तिराही त्याला ही पाश्चात्य रीतिरिवाजात मुरलेली बाई आहे असंच वाटत असे. जगाचा संसार करू पाहणाऱ्या महात्म्यांचा संसार चालवणं किती अवघड आहे हे त्यावेळी कस्तुरबांना कळून चुकले होते. काळा आदमी म्हणून भारतीयांचा उपहास करणं हा तिथल्या गोऱ्यांचा एक छंद होता. त्यांना जीवन जगणं अशक्य होईल असे जाचक कायदे तिथल्या सरकारने केले होते. हा अन्याय दूर करण्यासाठी महात्माजी अखंड प्रयत्न करीत होते. भारतीयांना संघटित करीत होते, त्यांना जागृत करीत होते. त्यांचे हे कार्य गोऱ्यांना कसे सहन होणार? ह्यातच गोऱ्यांनी गांधीजींवर प्राणघातक हल्ला देखील केला होता. धीरोदात्तपणे गांधीजींनी हे सारं सहन करून आत्मिक बलानं गोऱ्यांच्या पाशवी साम्राज्याला तोंड देण्याचं व्रत चालूच ठेवलं होतं. त्यांनी आपलं जीवन स्वतःपुरतं मर्यादित कधीच ठेवलं नाही. अनंत अपमान आणि छळ त्यांनी सहन केला. या सर्व वेळी कस्तुरबांनी पतीला मोठ्या निष्ठेनं साथ दिली. इतकंच नव्हे तर या तथाकथित अबलेनं स्वतःच तिथल्या अन्यायी सत्तेविरुद्ध अहिंसात्मक युद्धाचं निशाण उभारलं. ट्रान्सवॉलमध्ये हिंदी लोकांविषयी कायदा असा होता की हिंदू किंवा मुसलमान धर्माप्रमाणे ज्यांचा विवाह झाला असेल अशा विवाहित स्त्री पुरुषांना नवरा बायकोचे अधिकार प्राप्त होत नसत. या कायद्याचा अनेक भारतीयांवर भयंकर परिणाम होणार होता. या कायद्याचा प्रतिकार करण्याचा कस्तुरबांनी निर्धार केला. असा कायदा मानण्यापेक्षा मरण बरं असं त्या म्हणू लागल्या. बोलणं सोपं आहे पण करणं तितकंच कठीण आहे. तुरुंगात जाणं हे काही सोपं नसतं. स्त्रियांनी या भानगडीत पडू नये असे महात्माजी त्यांना म्हणाले. परंतु कस्तुरबांचा सत्याग्रहाचा निर्धार अचल होता. इतर स्त्रियांनीही कस्तुरबांचं अनुकरण केलं. दक्षिण आफ्रिकेत 1913 साली परकीय जमिनीवर झालेला हा स्त्रियांचा सत्याग्रह म्हणजे विलक्षण गोष्ट होती. शिक्षणाचा गंध नसलेली एक धर्मभीरू स्त्री विलक्षण झुंजार असल्याचं त्यावेळी दिसून आलं. कस्तुरबांना 3 महिन्यांची शिक्षा झाली. कपडे धुणे, कपडे शिवणे, भिंतींना रंग लावणे, सफेदी करणे अशी कामं त्यांना तुरुंगात करावी लागत.
3 महिन्यांची पूर्ण सजा भोगून त्या तुरुंगाबाहेर आल्या. धर्मभावनेवर आघात झालेली ही भारतीय नारी कशी चिडून उठते, प्रसंगी एक अबलाच कशी सबला बनू शकते, हे कस्तुरबांनी त्यावेळी जगाला दाखवून दिलं. महात्मा गांधींना किती अभिमान वाटला असेल आपल्या या तेजस्विनी पत्नीचा. परंतु मधूनमधून कस्तुरबांचा स्त्री स्वभावही प्रगट व्हायचा. महात्माजींनी केलेल्या जनसेवेमुळे त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता प्रगट करण्याचं तिथल्या जनतेनं ठरवलं. नाताळ प्रांतातील लोकांनी तर त्यांना जडजवाईर भेट म्हणून दिले. त्यात एक मौल्यवान कंठा होता, जो कस्तुरबांसाठी मुद्दाम दिला होता. पण ही भेट स्वीकारणं महात्माजींना योग्य वाटलं नाही. त्यांनी निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली होती, त्यामुळे ते सारे जडजवाईर परत करू लागले. कस्तुरबांना त्याचे फार वाईट वाटले. किती झाले तरी त्या स्त्री होत्या आणि दागिन्यांचा संग्रह करावासा वाटणे ही स्त्रीसुलभ भावना काही नवीन नव्हती. त्याच भावनेपोटी कस्तुरबा गांधीजींना म्हणाल्या, वाटले तर सारं जवाईर परत करा, परंतु तो कंठा असू द्या. गांधीजी म्हणाले, का? कंठा का असू द्या? तो मला मिळाला आहे, मला तो हवा आहे. गांधीजी म्हणाले, कशाला? कशाला काय? माझ्या मुलांची अजून लग्न व्हायची आहेत. ती झाली की मी माझ्या सुनांना तो कंठा देईन. महात्माजी हसले, अगं तुझी मुलं अजून लहान आहेत, त्यांची लग्न व्हायला अजून अवकाश आहे, आणि तसा प्रसंग आला त्यावेळी तू मागशील ते दागिने तेव्हा देईन मी. महात्माजींच्या अशा आश्वासनात किती अर्थ आहे हे कस्तुरबांना पूर्णपणे माहीत होते. त्या निराश झाल्या आणि रागाने म्हणाल्या, तुम्ही काय दागिने देणार? ते माझेच दागिने माझ्याजवळ राहू दिले नाहीत, आणि आता काय तुम्ही काय सुनांना देणार दागिने? गांधीजींनी त्या संपत्तीचा ट्रस्ट केला आणि देशकार्यासाठी त्या संपत्तीचा उपयोग ते आवश्यक तेव्हा करू लागले. गांधीजी महामानव होतेच. जात, धर्म इत्यादी भेद मनुष्य निर्मित आहेत असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यामुळे त्यांच्या घराची दारं साऱ्यांसाठी सदैव उघडी होती. कस्तुरबांच्या सनातनी मनाला कधीकधी हे कसंकसंच वाटत असे, परंतु पतीच्या आनंदासाठी त्यांनी आपल्या मनाला मुरड घातली आणि त्यांचे घर म्हणजे अनेक कार्यकर्त्यांचे माहेरघर झाले. त्यांचे घर नेहमीच गजबजलेले असायचे. साऱ्या अतिथींच्या गरजांकडे लक्ष पुरवणे हे कस्तुरबांचे महत्त्वाचे काम असे. दिवस बघता बघता निघून जाई. पतीशी निवांतपणे 4 प्रेमाच्या गोष्टी करण्याचं इतर सर्वसामान्यांच्या पत्नीला मिळणारं भाग्य कस्तुरबांच्या नशिबी नव्हतं. इसवी सन 1915 प्रारंभी दक्षिण आफ्रिकेचा नेहमीसाठी त्याग करून गांधीजी भारतात परत आले आणि सार्वजनिक कार्यानं नवीन वळण घेतलं. अहमदाबाद येथे साबरमतीच्या तीरावर गांधीजींनी आश्रम बांधला. स्पृश्य अस्पृश्य साऱ्यांना तिथे जागा होती. पूर्वसंस्कार प्रबल असले तरीही कस्तुरबांनी या नव्या स्थित्यंतराशीही जुळवून घेतलं. त्या खऱ्या अर्थानं साऱ्यांची बा म्हणजे आई बनल्या. त्यावेळी बिहार प्रांतातल्या चंपारण्य जिल्ह्यातल्या दीन शेतकऱ्यांच्या जमिनी ऊस आणि नीळ पिकवणाऱ्या युरोपियन मळेवाल्यांनी आपल्या घशात घातल्या होत्या. त्यांच्या नाना प्रकारच्या जुलमांनी तेथील शेतकरी मजूर जनता त्रस्त झाली होती. त्यांच्या हाकेला महात्माजी धावून गेले. त्यांनी चंपारण्याचा दौरा केला आणि सरकारने मळेवाल्यांच्या हितासाठी या प्रदेशात सुधारणेचा शिरकाव होऊ दिला नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. शिक्षणाखेरीज येथील जनतेचा उद्धार होणार नाही ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली. त्यावेळी महादेवभाई देसाई, राजेंद्र प्रसाद, आनंदीबाई गोखले आणि कस्तुरबा यांच्या सहकार्याने गांधीजींनी त्या प्रदेशात अनेक शाळा उघडल्या. चंपारण्यातील भीतीहरवा या खेडेगावी स्वतः कस्तुरबा शाळा चालवित होत्या. या शाळा बंद पाडण्यासाठी मळेवाले नाना प्रकारचे प्रयत्न करीत असत. महात्माजींची पत्नी म्हणून त्यांचा कस्तुरबांवरही अतिशय रोष होता. तेव्हा त्यांची शाळा प्रथम बंद पाडण्याचे मळेवाल्यांनी ठरवले. त्यांच्या शाळेचे छप्परही जाळून टाकले. परंतु कस्तुरबांच्या मनातील जिद्द त्यांना जाळता आली नाही. कस्तुरबांनी पुन्हा शाळा उभारली. शाळा चालवित असताना तिथल्या स्त्रियांना स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी पटवून दिलं. त्या स्त्रियांना जुलमाचा प्रतिकार करण्याची शक्ती देखील कस्तुरबा देत. कस्तुरबांच्या कार्याने राजकारणातील आपला वाटा उचलण्याचा आत्मविश्वास भारतीय स्त्रियांच्या ठिकाणी निर्माण झाला. 1920 साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर
भारतीय राजकारणाची सूत्र महात्मा गांधींच्या हाती आली. 1922 रोजी असहकाराच्या चळवळीचं रणशिंग त्यांनी फुंकलं. ब्रिटिश सत्तेने त्यांना अटक करून 6 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. पण महात्माजींच्या अटकेने चळवळ बंद पडेल हा सरकारचा अंदाज खोटा ठरला. महात्माजींऐवजी कस्तुरबा आता चळवळीचे नेतृत्व करू लागल्या. परदेशी कापडाचा त्याग करून खादी वापरण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्या स्वतः चरख्यावर सूत कापू लागल्या. 1930 साली मिठाच्या सत्याग्रहात गांधीजींना अटक झाली असताना कस्तुरबांनी जनतेत जागृती निर्माण करून त्यांचं कार्य पुढे सुरूच ठेवलं. उक्तीपेक्षा कृतीवर त्यांचा भर असे. प्रसंगी विराट जनसमुदायासमोरही त्या अस्खलितपणे बोलत असत. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं धैर्य आणि निश्चय त्यांच्या शब्दाशब्दातून प्रगट होई. त्यांच्या बोलण्यातून आईची कळकळ ओसंडत असे. महात्माजींच्या परिस्पर्शाने त्यांच्या जीवनाचं असं सोनं झालं होतं. चले जाऊच्या चळवळीत त्यांना मोकळं ठेवणं त्यामुळे सरकारला धोक्याचं वाटलं होतं. महात्मा गांधींबरोबर त्यावेळी त्यांनाही अटक करण्यात आली आणि आगाखान पॅलेसमध्ये त्यांना महात्माजींबरोबर स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं. पण तिथे त्या आजारी पडल्या. बरेच उपचार झाले, औषध झाले, पण आता त्या थकल्या होत्या. शरीरात मृत्यूशी झुंजण्याचं सामर्थ्य उरलं नव्हतं. अन्यायाशी धैर्यानं झुंज देणाऱ्या कस्तुरबा नम्रपणे मृत्यूला सामोऱ्या गेल्या. 22 फेब्रुवारी 1944 या दिवशी चित्रगुप्ताने कस्तुरबांच्या स्वर्गवासाची आपल्या टिप्पणवहीत नोंद केली. त्यांच्या मृत्यूनं पोरके झालेले गांधीजी म्हणाले, बाच्याशिवाय जीवन जगणं ही कल्पनाही मला सहन होत नाही. तिच्या मृत्यूमुळे माझ्या जीवनात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कशामुळेच भरून येणार नाही. अखेरच्या क्षणाला बानं मला हाक मारली आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवून तिने प्राण सोडला. ही घटना मला फार वृद्ध वाटते. बांच्या मृत्यूमुळे गांधीजी रडले, सारा देश रडला, पण कस्तुरबा मात्र समाधानाने नक्कीच हसत असतील. आपल्या प्रिय पतीच्या मांडीवर डोकं ठेवून इहलोकाचा निरोप घेणं ही घटना कोणत्या भारतीय पतिव्रतेला आनंददायी वाटणार नाही. आणि त्याच समाधानात कस्तुरबांनी डोळे मिटले.